नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अमर वराडे यांचे उत्साहात स्वागत. सरकर्जनी दी from 80 जून लिशिरायस तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दुपारी 6 वाजता सरकर्जनी येथील काँग्रेस कमिटी कार्यालयात सुजन अभियान अंतर्गत नवनियुक्त गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमरभाऊ वराडे यांच्या प्रथम आगमनानिमित्त कार्यकर्त्यांशी भेट व स्वागत कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अमरभाऊ वराडे यांचे पुष्पगुच्छ देऊन व अधिक मजबूत त्या जिल्ह्याचे नवनियुक्त काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमरभाऊ वराडे सर, मी आमच्या चॅनल मार्फत आपलं अभिनंदन करतो. काय विजन घेऊन जनतेमध्ये आज जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये कमकुवत किंवा ज्या प्रमाणात मागील जो इतिहास होता विदर्भामध्ये सगळे आमदार राहायचे, तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आपली नियुक्ती झालेली आहे. तर काँग्रेसवाढी करता आपण कोणता विजन घेऊन जातात? एक बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या राज्यामध्ये विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये गोंदिया जिल्ह्याने नेहमीच काँग्रेसला सहकार्य केलेलं आहे. आपण इतिहास बघा की 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली आणि त्यावेळेस तमाम या जिल्ह्यातील नेते मंडळीने काँग्रेस सोडली. तमाम गोंदिया जिल्ह्यातील सगळे मातब्बर नेते एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. परंतु सामान्य कार्यकर्त्यांनी या देशामध्ये या जिल्ह्यामध्ये काँग्रेसला निवडून दिलं. गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीनंतर पहिली जिल्हा परिषदची स्थापना जी झाली होती, त्या स्थापनेनंतर पहिल्या जिल्हा परिषदमध्ये ॲब्सोल्यूट मेजॉरिटीने काँग्रेस पक्ष निवडून आलेला होता. स्वर्गीय डॉक्टर श्रीकांत जिचकारांची मला आठवण येते यावेळेस की त्यांनी या जिल्ह्यामध्ये नवचैतन्य निर्माण करून, जरी ते निवडणूक हारले असतील परंतु सगळ्या नगरपालिका क्षेत्रामध्ये काँग्रेसने निवडणूक जिंकली, जिल्हा परिषद काँग्रेसने निवडणूक जिंकली आणि त्यानंतर काँग्रेसला परत चांगले दिवस आलेले होते. आज जे तुम्ही सांगत आहात त्याबद्दल मी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीने महायुतीने लोकांना धाक दाखवून CBI, ED, पोलीस, इन्कम टॅक्स या सगळ्या यंत्रणेचा गैरवापर करून निवडणुका जिंकण्याचं काम केलं. आता ते कटरेजी सर, गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढायची आहे, तर काय कोणत्या मुद्द्यावर तुम्ही जाणार आहात? काँग्रेस हा पक्ष सातत्यानं एक इतिहास असलेला पक्ष आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासूनचा इतिहास हा काँग्रेसचा आहे. त्यागाचा, बलिदानाचा इतिहास आहे. या काँग्रेसला समाप्त करण्याचा, मिटवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, पण ज्या ज्या लोकांनी काँग्रेसला समाप्त करण्याचं काम केलं तेच मिटलेले आहे, ते समाप्त झालेले आहेत. हा गतकाळ आहे. आज स्थितीला काँग्रेस जरी लोकांनी म्हटलं की कमकुवत आहे, पण गावोगावामध्ये आपली काँग्रेसचे मातब्बर कार्यकर्ते आहेत. त्यांना एकसंघ आणण्याची आवश्यकता आहे. त्यांना एकत्रित करून पुन्हा नव्या जोमानं, नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस आम्ही निश्चितपणे बळकट करू. या जिल्ह्यामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा विधानसभा लोकसभेची निवडणूक असेल, यानंतरच्या काळामध्ये संपूर्ण काँग्रेस पूर्णपणे यशस्वी होईल. यात कोणी शंका करण्याचं काहीच कारण नाही. मला सांगा, आपण महिला तालुका सरकर्जनी किंवा जिल्हा काँग्रेस कमिटीवर आहात, काय तुमच्या महिलाविषयी काय विजन राहील? आमची हे जे काँग्रेस पक्ष आहे, आज जिल्ह्याचे आमचे अमरभाऊ वराडे जिल्हा अध्यक्ष म्हणून पदावर आले आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी सरकर्जनी दी from 80 जून लिशिरायस तालुका काँग्रेस कमिटी अभियानांतर्गत गावागावात पक्षाची भूमिका, काँग्रेस आपल्या दारी या अभियानांतर्गत गावागावात पक्षाची भूमिका व जनतेचे सत्ता घेऊ शकतो.